नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीन चिलीची रेसिपी, जी अतिशय साधी सोपी आहे। कोणाकोणाला वाटतं खूप अवघड आहे, पण अजिबात अवघड नाही आहे। तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि बाहेर जाऊन खाण्यापेक्षा मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही घरच्या घरी करा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाऊ घाला। तर त्यासाठी काय केलं, मी इथे टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा, 1 चमचा सोया सॉस घालायचा, व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं। पाण्याला थोडी उकळी यायला सुरुवात झाली की मग मी इथे 1 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे, ते व्यवस्थित पाण्यामध्ये डिप करून घ्यायचे आणि 10 मिनिटांसाठी पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची। 10 मिनिटांमध्ये सोयाबीन आरामात शिजले जातात। आता तुम्ही बघू शकता इथे डबल साईज झालेली आहे। आता काय करायचं, हे एका चाळणीमध्ये मी काढून पिळून घेतलेले आहे। इथे अजिबात पाणी राहता कामा नये त्याच्यामध्ये। त्यानंतर एका बाउलमध्ये हे सोयाबीन काढून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं, त्याच्यानंतर 1 चमचा मैद्याचं पीठ घालायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्या सगळ्या सोयाबीनला चांगली कोटिंग येईल इतपत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे पीठ व्यवस्थित चिकटलं पाहिजे सगळ्या सोयाबीनला। आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये हे सोयाबीन सोडून घ्यायचे सगळे तेलामध्ये आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे। आपण जशी भजे तळतो ना, अगदी त्याप्रमाणे तळून घ्यायचे हे आपल्याला सोयाबीन। कुरकुरीत होतात। तुम्ही असे जर का सोयाबीन खाल्लात ना तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात। तर आता हे सगळे सोयाबीन तळून झालेले आहेत, आता मी काढून घेते। आता इथे एका वाटीमध्ये ना मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्याच्यामध्ये फूड कलर घातलेला आहे, थोडा ऑरेंज कलरचा असतो ना फूड कलर, तो घातलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पातळ असं त्याचं बॅटर तयार करायचं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं। आता इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या आहे, त्याच्यामध्ये मी लसूण आणि आलं हे एकदम बारीक बारीक कट करून घेतलं आहे आणि कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, जी मी बारीक कट करून नाही घेतली, अशी चौकोनी कट करून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये आलं लसूण घालायचं, लसूण थोडासा जास्त घालायचा, लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो। आता हे 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं। लसणाचा आणि आल्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो याने। त्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची आणि कट केलेला कांदा घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि एक साधारण फक्त 5 मिनिटांसाठी हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। ह्या भाज्या आपल्याला ओव्हरकुक नाही करायच्या, थोड्या कच्च्या ठेवायच्यात, कारण त्याचा जो क्रंचीनेस असतो तो खूप छान लागतो। आता याच्यामध्ये आपण सगळे सॉसेस घालून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 चमचा रेड चिली सॉस घालते आहे, 1 चमचा मी सोयाबीन सॉस घालते आहे, सोया सॉस घालते आहे, त्याच्यानंतर 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचे, 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आणि त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा शेजवान चटणी घालते आहे। आता ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर का असेल तर घाला, याने सुद्धा खूप छान टेस्ट येते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ आता आपल्याला बेताने घालायचं आहे, कारण आपण जे सोयाबीनमध्ये जे पिठं घातली होती, जे आपण सोयाबीनचं कोटिंग तयार करून घेतलं होतं त्याच्यातसुद्धा मीठ घातलं होतं आणि बऱ्यापैकी मीठ हे सॉसमध्ये सुद्धा असतं, त्याच्यामुळे मीठ हे अंदाजानेच घाला। त्यानंतर जे तयार केलं होतं ना आपण कॉर्नफ्लॉवरचं जे बॅटर, ते बॅटर घालून घ्यायचं, याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे आता जरा थिक झालं आहे हे। आता याच्यामध्ये मी अजून पाणी ॲड करते थोडं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मला अजून थोडं घट्ट वाटत होतं, त्याच्यामुळे मी अजून थोडं पाणी घालते ह्याच्यामध्ये आणि या सॉसला चांगली उकळी आली की मग बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीचा सॉस तयार करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी याची। त्यानंतर जे आपण फ्राय केलेले सोयाबीन होते ते घालून घ्यायचे, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची वरून, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली सोयाबीन चिलीची रेसिपी तयार झालेली आहे। आता आपण सर्व करूया।
तुम्ही बघू शकता खूप छान खायलासुद्धा खूप टेस्टी होते. दिसायला तर दिसतेच छान, पण खायलासुद्धा खूप टेस्टी होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चायनीज पदार्थ खूप आवडतात. तर तुम्हीसुद्धा घरी करा. मुलांना, लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच खाऊ घाला. आणि तुम्हाला जर का आपले व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्ही जर का अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद.